2026च्या पावसाळी अधिवेशनाने आपल्या कोकणच्या विशेषतः आपल्या सिंधुदुर्गच्या पदरात भरभरून दान दिलं आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या महत् प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिव्हर्स मायग्रेशनसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि दमदार असं पाऊल उचलण्यात आलं आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्योद्योग आणि बंदर विकास खात्याच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे या गावामध्ये 100 इलेक्ट्रिक बोटी बनवण्याचा कारखाना आता सुरू होणार आहे. या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष 1000 आणि अप्रत्यक्ष जवळपास 1800 ते 2000 असा एकूण 2.5 ते 3000 रोजगार या इलेक्ट्रिक जहाज निर्मिती कारखान्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झेनझीला मिळणार आहे. या इलेक्ट्रिक शिप बिल्डिंग प्रोजेक्ट मधून नेमकं कोणत्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल एज्युकेशन क्वालिफाय असणाऱ्या युवकांना रोजगार मिळू शकेल याचाच आज आढावा घेऊया स्ट्रेट लाईन विथ राजन चव्हाण या स्पेशल सेगमेंट मध्ये. नमस्कार, मी राजन चव्हाण. आपला सिंधुदुर्गच्या स्टेट लाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांनी या पावसाळी अधिवेशनाची सांगता होण्यापूर्वीच आपल्या सिंधुदुर्गवासियांना एक गोड बातमी दिली. ती म्हणजे आपल्या सिंधुदुर्गवासिया झेनझीच्या डोळ्यातील स्वप्न असलेल्या रोजगार निर्मितीच्या पूर्ततेची. आपल्या झेनझीला हक्काचा रोजगार, तोही आपल्या मायभूमीत सिंधुदुर्गच्या लाल मातीत. 150 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला इलेक्ट्रिक शिप बिल्डिंग प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे या गावातील 22 एकर जागेवरती उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांनी केली. या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मेसर्स झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आणि या सामंजस्य कराराच्या माध्यमातून सुरुवातीला सुमारे 100 इलेक्ट्रिक बोटी बनवण्यात येणार आहेत. मुंबईतील वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी जलयाने उपलब्ध करून देणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जहाज बांधणी सुविधांचा विकास करणे या दृष्टीने महत्वपूर्ण असा हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार सावंतवाडी तालुक्यातील तळवणे या गावामध्ये 22 एकर जागेवरती आता येत्या काही काळात शिप बिल्डिंग कारखाना उभा राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या या शिप बिल्डिंग प्रोजेक्ट मध्ये नेमकं कोणाकोणाला रोजगार मिळेल, किती संख्येने रोजगार मिळू शकेल आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असेल याचेच विश्लेषण आपण आजच्या या एपिसोड मधून करणार आहोत. याचा निश्चितच फायदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू तरुण आणि तरुणींना होईल. या शिप बिल्डिंग प्रोजेक्ट मधून सुरुवातीला 100 इलेक्ट्रिक बोट निर्मितीचं टार्गेट असल्याचा सूतोवाच मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. जर 100 इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा कारखाना आपल्या जिल्ह्यामध्ये उभा राहिला तर याच्यातून वेल्डर, फिटर, फॅब्रिकेटर साठी 200, इलेक्ट्रिशियन साठी 100 इतका ITI ट्रेड धारकांना रोजगार मिळेल. इलेक्ट्रिकल किंवा मरीन इंजिनिअरिंगचे डिप्लोमा होल्डरना 50, BE अथवा बीटेक इलेक्ट्रिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिग्री होल्डर 50, BE अथवा बीटेक मेकॅनिकल बॅटरी व EV तंत्रज्ञ 30, CNC मशीन ऑपरेटर 50, ITI टर्नर फिटर 50, क्वालिटी कंट्रोल 30 ते 80, BE डिझाइन कॅड अथवा डिप्लोमा किंवा डिग्री ऑटो कॅड 50, तसेच 10वी 12वी प्लेन ग्रॅज्युएट, MBA, BBA यातून सुरक्षा विभाग आणि प्रशासन यासाठी 80 ते 100 जणांना रोजगार, असा एकूण थेट 800 ते 1000 जणांना रोजगार मिळू शकेल. याशिवाय अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल तो तर वेगळाच. वाहतूक, हॉटेल, कॅन्टीन, सुरक्षा व्यवस्था, कच्चा माल, लघु उद्योग, दुरुस्ती, लॉजिस्टिक आदी क्षेत्रातून सुमारे 2000हून अधिक जणांना रोजगार मिळू शकेल. थोडक्यात 100 इलेक्ट्रिक बोटी निर्मितीच्या या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा 3000 जणांना रोजगार मिळू शकेल. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढीच्या हाताला स्थानिक पातळीवरती चांगल्या प्रकारची नोकरी मिळवून देण्यासाठी एक आश्वासक असं पाऊल उचललं आहे. आता आपल्या झेनझीची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे, ती म्हणजे या इलेक्ट्रिक शिप बिल्डिंग प्रोजेक्टसाठी आवश्यक असणाऱ्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल एज्युकेशन क्वालिफाय होण्याची.
सद्यस्थितीमध्ये सुशिक्षित असणारे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवाही रोजगारासाठी लगतच्या गोवा राज्यावर किंवा मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, बेंगळूर अशा मोठ्या आणि कॉर्पोरेट शहरावरती सुद्धा अवलंबून आहे। याचे कारण सरळ आहे, ते म्हणजे स्थानिक पातळीवर उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी। मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील विद्यमान महायुती सरकारचा कार्यकाळ म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवाईला जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरच रोजगार देणारा सुवर्ण काळ असं म्हटलं आहे। या रोजगाराच्या सुवर्ण काळाची सुरुवात मंत्री नितेश राणे या इलेक्ट्रिक शिप बिल्डिंग प्रोजेक्ट मधून करत आहेत। मंत्री नितेश राणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिव्हर्स मायग्रेशन साठी झटतायत। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या या इलेक्ट्रिक शिप बिल्डिंग प्रोजेक्ट मध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता सिद्ध करण्याची जबाबदारी आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवाईवर आहे, एवढे मात्र नक्की।